आनंदाच्या या समयी मन रमवा देवा ठाई. आनंदाच्या या समयी मन रमवा देवा ठाई. गाणी गाहो देवाला, स्मरा प्रभूच्या प्रेमाला. गाणी गाहो देवाला, स्मरा प्रभूच्या प्रेमाला. प्रभु आहे आम्हा ठाई, मन रमवा देवा ठाई. आनंदाच्या या समयी मन रमवा देवा ठाई. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज देऊळ माता पवित्र मरियेचा सण साजरा करीत आहे. पवित्र मरियेचा प्रवास सुरू होतो तो देवदूताच्या हाकेने. पवित्र मरियेचा प्रवास सुरू होतो तो देवदूताच्या हाकेने, व हा प्रवास कळस गाठतो तो तिच्या पुत्राच्या क्रूसावरील मरणाने व मरणावरील विजयाने. पवित्र मरियेने दुःख झेलली, संकट पेलली. दुःखाच्या काळोखातून आशेच्या प्रकाशात तिने धैर्याने प्रवास केला. ती शेवटपर्यंत देवाच्या हाकेला हो म्हणत राहिली. ती देवाचा आम्हासाठी आणि येशूसाठी आवाज आहे. तर आजच्या मिस्साबलीमध्ये आपण प्रार्थना करूया की आम्ही देखील गरजवंतांसाठी आवाज बनावत, म्हणून देवाकडे कृपा मागूया. पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया. हे प्रभो, तू आजारांना बरे केलेस. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो येशू, तू पाप्यांना क्षमा करतोस. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, आम्हाला शुद्ध करण्यासाठी व शक्ती देण्यासाठी तू स्वतः आमच्या स्वाधीन होतोस. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. सर्वसमर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. महिमा महिमा महिमा, ऊंचे नभ में महिमा. महिमा महिमा महिमा, ऊंचे नभ में महिमा. धन्य धन्य कहते गुण गाते, धन्य तुझे हम कहते हैं. तेरी आराधना करते हैं हम, तेरी स्तुति सब गाते हैं. महिमा महिमा महिमा, ऊंचे नभ में महिमा. महिमा महिमा महिमा, ऊंचे नभ में महिमा. सर्वशक्तिमान पिता परमेश्वर, स्वर्ग लोक का स्वामी है. यीशु ख्रिस्त एकलौते पुत्र है, तेरा गुण सब गाते हैं. महिमा महिमा महिमा, ऊंचे नभ में महिमा. महिमा महिमा महिमा, ऊंचे नभ में महिमा. जगत के सारे पाप के हारक, हम पे दया तू रखना सदा. पिता के दाए वीर
बाजता तू बिनती हमारी सुन ले प्रभु। महिमा 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 ऊंचे नभ में महिमा, महिमा 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 ऊंचे नभ में महिमा। पवित्र आत्मा के संग तू है, पावन तू ही प्रभु है। पिता की महिमा सर्वोपरि है, तेरी महिमा होती रहे। महिमा 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 ऊंचे नभ में महिमा, महिमा 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 ऊंचे नभ में महिमा, ऊंचे नभ में महिमा। आपण प्रार्थना करूया। हे दयाळू बापा, तुझ्या प्रजाजनांना आध्यात्मिक सहाय्य व शक्ती दे। कुमारी मरियेच्या पुत्राचा जन्म म्हणजे आमच्या तारणाची पहाट होती। तिच्या जन्मदिवसाच्या या सोहळ्यामुळे सार्वकालिक शांतीकडे जाण्याचा आमचा मार्ग सुकर होवो। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। पहिले वाचन मिख्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन। असा समय येत आहे की प्रसूती वेदना पावणारी प्रसूत होईल। प्रभू असे म्हणतो, हे बेथलेहेम इफ्राथा, जरी यहुद्याच्या नगरामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यातून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलचा सत्ताधीश होईल। त्याचा उगम प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे। म्हणून प्रसूती वेदना पावणारी प्रस्तुत होईपर्यंत तो त्यांना परक्याच्या अधीन करील। मग त्याच्या बंधूंचा अवशेष परत इस्रायलच्या वंशजाकडे येईल। तो प्रभूच्या प्रतापाने आपल्या प्रभू देवाच्या नामाच्या ऐश्वर्याने प्रगट होईल। आपल्या प्रजेचे पालन करील आणि ते निर्धास्त वस्ती करतील, कारण आता त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहोचेल। हा प्रभूचा शब्द आहे। देवाला धन्यवाद। वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है। वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है। वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है। वचन तेरा वचन तेरा भक्ति से सुन लूंगा। मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगा। दिव्य वचन तेरा भक्ति से सुन लूंगा। मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगा।
पवित्र कुमारी मरिये, तू धन्य असून गौरवास पात्र आहेस, कारण न्याय सूर्य ख्रिस्त आमचा परमेश्वर तुझ्या पोटी जन्मला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तेच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली. त्याची आई मरिया हिच्या योसेफाशी वाढ निश्चय झाला होता, पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगाने ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपला वाढ निश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, दाविदाच्या पुत्रा योसेफा, आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिवू नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल. तू त्याचे नाम येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे. या घटना घडण्याचे कारण म्हणजे प्रभूने आपल्या प्रवक्त्यामार्फत वदवले होते. पहा, कुमारी गर्भवती होईल, तिला मुलगा होईल. त्याला इम्मॅन्युएल म्हणजे आमच्यासह देव असे नाव पडेल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. पवित्र मरिया, देवाचा आवाज. काही महिन्या अगोदर मी एका कॉन्व्हेंटमध्ये मिसासाठी गेलो होतो. तेथे सिस्टरांच्या जोडीला एक साधी गरीब बाई हसत खेळत गप्पा मारत होती. माझी तिच्याशी ओळख झाली आणि ती आपल्या कुटुंबाची दुःखभरी कहाणी मला सांगायला लागली. पोलिसांकडून तिच्या कुटुंबाला खूप त्रास दिला जात होता. शेवटी अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी ती म्हणाली, हमारे लिए आवाज उठाने वाला कोई चाहिए, हमारे लिए आवाज उठाने वाला कोई चाहिए. मी सिस्टरांकडे पाहिले व म्हटले, न्यायाकरता लढण्यासाठी आपल्याला हे आव्हान आहे. आपल्याला ह्या कुटुंबाचा आवाज बनले पाहिजे. संत योहानाला जेव्हा प्रश्न केला की तू कोण, त्याने उत्तर दिले, अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी मी आहे. अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी, आवाज मी आहे. शुभवर्तमानात आम्हाला आणखी एक व्यक्ती भेटते जी परमेश्वराचा आवाज होती, आणि ती म्हणजे पवित्र मरिया. शुभवर्तमानात अनेक स्त्रियांचा उल्लेख सापडतो, परंतु येशूला पुत्र म्हणून संबोधणारी फक्त एकच स्त्री आपणास आढळती, आणि ती म्हणजे माता मरिया. बहुधा सर्व स्त्रिया येशूला गुरु म्हणूनच संबोधित असत. देवबाप्पा व्यतिरिक्त फक्त माता मरियेलाच त्याला पुत्र म्हणून म्हणण्याचा हक्क होता. हा ईश्वरीय हक्क फक्त मरियेलाच होता, आणि मरिया परमेश्वराचा आवाज होती. दुसऱ्या स्त्रियांसाठी येशू गुरु होता, रब्बोनी होता, संदेष्टा होता, पण पुत्र नव्हता. संत योहानाचे शुभवर्तमान सर्व स्त्रियांचा उल्लेख नावाने करतो, परंतु मरियेच्या नावाचा उल्लेख करत नाही, तर तिला येशूची आई म्हणून संत योहान संबोधतो. देवपुत्राची आई होण्याबरोबर देवाचा आवाज होण्याचा हक्क देखील तिलाच होता. संत योहान जेव्हा येशूला बाप्तिस्मा देतो, तेव्हा आकाशातून देववाणी होते, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका, अशी वाणी होती. ह्या देववाणीचा प्रतिध्वनी आम्हाला
कान्हा गावातील लग्न समारंभात आढळून येतो. लग्न समारंभ जोरदार सुरू आहे, परंतु द्राक्षरस संपला आहे. हा एका कुटुंबाच्या इज्जतेचा अब्रूचा प्रश्न आहे. लग्नाच्या दिवशी जर का 10 जणांना जेवण कमी पडले, तर ही 10 जण 100 जणांना जाऊन सांगणार की जेवण कमी पडले, आणि नंतर सगळीकडे एकच बातमी की 100 जणांना जेवण कमी पडलं. लग्नाच्या दिवशी प्रत्येक घर मालकाला जेवण कमी पडण्याची सर्वात जास्त धास्ती असते, भीती असते. एक वेळ मटणाचा रस संपला तर चालेल, पण सोमरस नाही. सोमरस संपला की लग्न निरस होतं. आजच्या जमान्यात काउंटर कुठे ओपन आहे ह्याची व्हॉट्सॲपवर ताबडतोब माहिती दिली जाते, आणि मग वाईन इज डिवाइन मानणारे तेथे गर्दी करतात. बऱ्याच वेळेला एखाद्या कार्यक्रमाचे यश काउंटर किती वाजता क्लोज केला ह्यावरच अवलंबून असते. ह्यावरून त्या कार्यक्रमाचे यश मोजमाप केले जाते. आपले मुंबईकर बंधू ख्रिस्ती बांधव आता गोव्यामध्ये टाइम रिस्ट्रिक्शन नसल्यामुळे डेस्टिनेशन वेडिंग साजरे करत आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मरियेला काना गावातल्या घर मालकाच्या दशेची जाणीव झाली. ही जाणीव ठेवून मेरी मदतीस पुढे येते व येशूला म्हणते, पुत्र, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू ह्या विनंतीवर ध्यान देण्यास तयार नाही. तो आपल्या आईला उत्तर देतो, ह्याच्याशी माझा काय संबंध. एक प्रकारे येशू आपल्या आईची विनंती फेटाळून लावतो. परंतु लगेच त्याला जाणीव होते, अवेअरनेस होतो की मेरीद्वारे पिता त्याला चमत्कार करण्याचे आव्हान करत आहे. मेरीच्या आवाजात, पवित्र मरियेच्या आवाजात त्याला परमपित्याच्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकावयास मिळतो. मरियेला देखील माहीत होते की येशू तिचे ऐकणार, आणि म्हणून येशूच्या प्रश्नाला तिने उत्तर दिले नाही. तर ती त्याच्या शिष्यांस म्हणते, हा जे तुम्हाला सांगेल ते तुम्ही करा. थोडक्यात ह्याचे तुम्ही ऐका. म्हणजेच देववाणीचा दुसरा भाग देखील आपल्यास येथे पाहाव्यास मिळतो. एक प्रकारे पवित्र मरियेची विनंती येशूला परमपित्याची आज्ञा होती, परमपित्याचा आवाज होता. परंतु उल्लेखनीय गोष्टी अशी की कान्हा गावातील आनंद समयी त्या आनंदाच्या वातावरणात अचानक काल्वरी पर्वतावरील दुःखाचा उल्लेख होतो. येशू पवित्र मरियेला म्हणतो, आपल्या आईस म्हणतो, माझी वेळ अजून आली नाही. माझी वेळ हा शब्द बायबलमध्ये येशूच्या दुःख भोगाच्या संदर्भात वापरला जातो. म्हणून कान्हा गावी काल्वारी पर्वतावरील आठवण ऑलरेडी तेथे नमूद केलेली आहे. येशू कदाचित आपल्या आईला सांगत होता की माझी महानता प्रकट करण्याची अजून वेळ आलेली नाही. परंतु माता मरिया अप्रत्यक्षपणे येशूला सांगत होती की कान्हा काल्वरीच्या रस्त्यावरील, काल्वरीच्या वाटेवरील पहिले स्थान आहे. ती त्याला संदेश देत होती की हे पुत्रा, ज्या कार्याकरिता मी तुला माझ्या गर्भात जन्म दिला ते कार्य सुरू करण्याची वेळ आली आहे. जा, कामास लाग. कान्हा ते काल्वरी पर्यंतच्या प्रवासाच्या सुरुवातीला लाग. इथे कान्हा गावी तुला फक्त पाणी द्राक्षरसात बदलायचं आहे, परंतु काल्वरीवर तुला मृत्यूला जीवनात बदलायचं आहे. हा पवित्र मरियेचा त्याच्यासाठी एक आवाज होता, संदेश होता कान्हा गावी. कान्हा ते काल्वरी, पवित्र मरिया येशूच्या सोबत होती. अशा प्रकारे कान्हा ते काल्वरी ती येशूसाठी देवपित्याचा आवाज होती. येशूच्या जन्मभराच्या प्रवासात पवित्र मरिया, त्याची आई, त्याच्यासाठी देवाचा आवाज होती. माता मरिया देवाचा आवाज फक्त येशूकरिताच नव्हती,
तर संकटात सापडलेल्या आपल्यासारख्या कुटुंबाचा देवपित्याकडे ती आवाज आहे. आपल्या प्रार्थना देवपित्याकडे पोहोचविणारा ती आवाज आहे. लग्न घरातील लोक येशूकडे जात नाहीत, तर ते माता मरियेकडे आले. अशा प्रकारे ती देवाचा आवाज आपल्यापर्यंत व आपला आवाज देवापर्यंत पोहोचवते. ती देवाचा व आपला आवाज आहे. मरिया आशेचा आवाज आहे. प्रत्येक जण तिच्यापाशी आशेनेच येतो. तिच्याद्वारे आपल्या आशा, अपेक्षा, प्रार्थना देवपित्याकडे पोहोचतात. ती आशेचा आवाज आहे. म्हणूनच लोक लूट्स व वेलंकनी मातेकडे मोठ्या संख्येने जातात. मोठ्या संख्येने त्यांची लूट्स मातेची, वेलंकनी मातेची भक्ती केली जाते. माता मरिया हिचा आवाज क्रांतिकारीचा आवाज आहे. अन्याय व अत्याचाराविरुद्ध उठणारा असा आवाज आहे. संत लूकच्या शुभ वर्तमानातील मरियेचे स्तोत्र वाचा म्हणजे कळेल. नैतिक क्रांती, राजनैतिक क्रांती, आर्थिक क्रांतीविषयी ह्या स्तोत्रात गायन आहे. आज विचार करण्यास योग्य प्रश्न असा आहे की माझ्या आवाजाचा कसा मी उपयोग करते. मी प्रभूची सुवार्ता पसरविण्यास माझ्या आवाजाचा उपयोग करतो का? अनेक लोक देवाचा मार्ग व शिकवणुकीपासून दूर गेले आहेत. अशा लोकांकरता मी देवाचा आवाज बनवू शकतो का? अनेक लोकांना त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत. त्यांचा आवाज दाबला गेला आहे. अशा आवाजहीन लोकांचा मी आवाज बनवू शकते का? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आवाज बनणे तसे सोपे नाही. योहान बाप्तिस्त देवाचा नैतिक आवाज बनला म्हणून हेरोदाने त्याचा शिरच्छेद केला. मेरी देवपित्याचा आवाज बनली म्हणून तिची जीवन कहाणी ही दुःखाची साखळी बनली. शेवटी येशू गरीब, अन्यायात दबलेल्या जनतेचा आवाज बनला म्हणून क्रुसावर टांगला गेला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आवाजात देवाला पाझरण्याची शक्ती आहे. आपल्या आवाजात एक चमत्कारिक शक्ती आहे. तेव्हा आपण आपल्या आवाजाचा वापर इतरांच्या भल्यासाठी, इतरांच्या सुखासाठी करूया. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भीत संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पण तुला त्याच्या अंमलाखाली दुःख भोगले, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्यास पुरले, तो अधोलोक उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्तसभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. मरियेच्या मध्यस्थीने हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. मरियेच्या मध्यस्थीने हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेचे मेंढपाळ पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक यांनी पवित्र मरियेप्रमाणे देवाच्या हाकेस होकार देऊन प्रभू येशूचे कार्य मोठ्या उत्साहाने पूर्ण करण्यास त्यास कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
मरियेच्या मध्यस्थीने हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. देशाचा देशकारभार चालविण्यासाठी निवडून आलेल्या सर्व राज्यकर्त्यांनी स्वतःचा स्वार्थ न पाहता निस्वार्थपणे जनतेच्या हितासाठी झटावे व भारताच्या संविधानानुसार देशाचा कारभार सुरळीतपणे चालविण्यास कृपा लाभावी म्हणून पवित्र मरियेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो मरियेच्या मध्यस्थीने आमची प्रार्थना ऐक. पवित्र मरिया आपली आई हिचा जन्मदिवस साजरा करीत असताना आपण सर्व स्त्रियांसाठी प्रार्थना करूया. आपल्या समाजात त्यांना मानाने व आदराने जगता यावे, सर्व गुलामगिरीतून त्यांची सुटका व्हावी व समाजात त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध झटण्यास मरियेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. पवित्र मरियेच्या मध्यस्थीने हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. नोविनाचे 9 दिवस असंख्य अशा मरिया भक्तांनी मरियेची भक्ती केलेली आहे. या सर्व भाविकांच्या इच्छा आकांक्षा प्रभू परमेश्वराने त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण कराव्यात आणि त्यांची श्रद्धा बळकट करावी म्हणून ईश्वरचरणी मरिये मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. पवित्र मरियेच्या मध्यस्थीने हे प्रभू प्रभू आमची प्रार्थना प्रार्थना ऐक. ऐक. आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा थोडा वेळ शांत राहून मरिये मातेच्या प्रभूचरणी ठेवूया. आपला प्रतिसाद. पवित्र मरियेच्या मध्यस्थीने हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. अर्पितो मी प्रभूला जीवन हे माझे सारे. अर्पितो मी प्रभूला जीवन हे माझे सारे. स्वीकारुनी प्रभू घे हृदयी मला तुझ्या रे. हृदयी मला तुझ्या रे. अर्पितो मी प्रभूला जीवन हे माझे सारे. फुला परी हे माझे जीवन सदा असावे. फुलतास मी पडावे चरणी प्रभो तुझ्या रे. चरणी प्रभो तुझ्या रे. अर्पितो मी प्रभूला जीवन हे माझे सारे. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या दानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या सर्व ख्रिस्त महामंडळाचे कल्याण होवो. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या जन्मामुळे कुमारी मरिया मातेवरील तुझी प्रीती वाढली. मानव स्वभावातील त्याचा सहभाग आमची दुर्बलता नष्ट करो. पापांपासून आम्हास मुक्त करो आणि आमचे समर्पण स्वीकारनीय बनवो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्यकुमारी मरियेचा सण साजरा करत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायक वृंद आणि सर्व संत तुझ्या आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो.
अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर। स्वर्ग दरा के कोने कोने गूंज उठे तेरा नाम, परमेश्वर की महिमा गरिमा फैले तीनों धाम, फैले तीनों धाम। पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर। धन्य है वह जो आते हैं परमेश्वर के नाम, परमेश्वर की महिमा गरिमा फैले तीनों धाम, फैले तीनों धाम। पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर। प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचं तू उगम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत। स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या व खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया। मरणातुनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला, श्रद्धेचा या पुनरुच्चार, आपुल्या श्रद्धेचा उच्चार। त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हास पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लुर्ड्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देवमाता मरिया, सारे प्रेषित
व जगाच्या आरंभापासूनच्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दांत आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज तू आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण की राज्य, अधिकार व गौरव हा सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर आमच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वाक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोंकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोंकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोंकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या आत्म्याचे आवाज इतका मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करीते. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छिते, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, पवित्र ख्रिस्त बलिदानाद्वारे नवजीवन प्राप्त झालेल्या ख्रिस्त सभेला कुमारी मरियेच्या जन्मदिनी आनंदाचे वरदान दे. तिने जगाचा आशादीप व मुक्तिदाता ख्रिस्त ह्याला जन्म दिला. आम्हाला आशेचे व मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पवित्र मरियेच्या जन्मदिन नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याला धन्यकुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला, त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो.
पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजाऱ्यांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. आपण आपल्या सर्व विनंत्या पवित्र मातेच्या चरणी मांडूया. हे परमेश्वरा, आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्यकुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराची फळे येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराची फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराची फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती कर. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. मरिया तुला प्रणाम, मरिया, मरिया तुला प्रणाम, मरिया तुला प्रणाम, मरिया, मरिया तुला प्रणाम. तू नारी रत्नांमध्ये धन्य, तुझा पुत्र येशू घे धन्य. कृपा पूर्ण तू अमला नारी.